नमस्कार, मी अस्मिता माऊली या चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण बघणार आहोत ब्लड टेस्ट ट्यूब इन्फॉर्मेशन. कुठली ट्यूब कशासाठी वापरतात, कोणत्या टेस्टसाठी, हे सगळं मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. चला मग आपण सुरुवात करूया. ही आहे रेड ट्यूब. ही ट्यूब प्लेन असते, म्हणजे यात कुठलंही केमिकल नसतं. यात ब्लड घेतलं की काही वेगाने सिरम वर येतो. रेड ट्यूबमध्ये LFT, KFT, लिपिड प्रोफाइल, हार्मोन्स टेस्टसाठी, सिरम ब्रेस्ट टेस्टसाठी ही टेस्ट ट्यूब आहे. सॅम्पल घेतल्यानंतर 20 ते 30 मिनटं ठेवायचं, मग सेंट्रीफ्यूज करायचं. म्हणून लक्षात ठेवा, रेड ट्यूब म्हणजेच प्लेन सिरम टेस्ट ट्यूब. ही आहे येलो ट्यूब. याला सिरम सेपरेटर ट्यूब पण म्हणतात. यात क्लॉट ॲक्टिवेटर आणि जेल असतो. हा जेल सेंट्रीफ्यूज झाल्यावर सिरम आणि क्लॉट यांच्यात बेरीज तयार करतो. ही ट्यूब आपण थायरॉईड टेस्ट, व्हिटॅमिन D, B12, HIV, HbS-HG सारख्या टेस्टसाठी वापरतो. यात सॅम्पल सेंट्रीफ्यूज झाल्यावर सिरम वर आणि क्लॉट खाली दिसतो. खूप युजफुल ट्यूब आहे ही. ही आहे लेव्हेंडर ट्यूब, म्हणजेच EDTA ट्यूब. यात केमिकल असतं EDTA, जे ब्लड क्लॉट होऊ देत नाही. ही ट्यूब वापरतो आपण CBC, हिमोग्लोबिन, ESR सॅम्पल घेतल्यानंतर हलकं 8 ते 10 वेळा उलटं सुलटं मिक्स करायचं. मिक्स केल्यावर ब्लड क्लॉट होत नाही, पण रिझल्ट प्रॉपर येतो. ही आहे ग्रीन ट्यूब, हिपॅरिन ट्यूब. यात लिथियम हिपॅरिन किंवा सोडियम हिपॅरिन असतं. ही ट्यूब प्लाझ्मा टेस्टसाठी वापरतात. यात इलेक्ट्रोलाइट टेस्ट, ब्लड गॅस टेस्ट, युरिया, क्रिएटिनसाठी ही ट्यूब जलद प्लाझ्मा सेपरेशनसाठी यूजफुल आहे. सॅम्पल घेतल्यावर हलकं मिक्स करायचं. ही आहे ब्ल्यू ट्यूब, सोडियम सायट्रेट ट्यूब. यात अँटीग्लुकोलोंट सोडियम सायट्रेट असतो. या ट्यूबमध्ये PT, INR, APTT या टेस्ट करतो. केमिकल रेटिओ फिक्स असतो, म्हणून ब्लड नीट मार्क पर्यंत घ्यायचं. कमी जास्त झालं तर रिझल्ट चुकतो. ब्लू ट्यूब म्हणजेच क्लॉटिंग टेस्ट साठी इम्पॉर्टंट आहे. ही आहे ग्रे ट्यूब. यात फ्लोराईड ऑक्सिलेट असतं. ही ट्यूब शुगर टेस्टसाठी वापरतात. ब्लड ग्लुकोज, शुगर हे टेस्ट यात होतात. फ्लोराईड ग्लुकोज ब्रेकडाऊन थांबवतं, त्यामुळे ॲक्युरेट शुगर रिझल्ट मिळतो.